दासिया बावरी नावाचे हे ग्रस्त जे आहे ते बलिग्राम नावाचे गाव आहे ओरिसामध्ये, जवळच आहे, पुरी जवळ म्हणतात, तिथं राहायचे. स्वभावाने थोडी भोळी व्यक्ती आणि विणकर होते. थोडस आपलं कपडे विणायचे आणि पत्नी आणि ते विकायला जायचे, विकायचे. पण आता ते खूप कमी पैसे प्राप्त व्हायचे. भगवंताच्या भजनाचे मोठे ध्यास त्यांना, खूप भजन करायचे, हरिनाम करायचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप भजन करायचे, हरिनाम करायचे. असं म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये ते घरोघरी जाऊन भजन करायचे. घरोघरी जाऊन भजन विकायचे नाही, पण त्यांना असा छंद होता. असं काही लोकांना सुंदर ते ध्यान उभे विठेव जायचे आपले दारामध्ये आणि भगवंताचं गुणवर्णन करायचे, जगन्नाथाचं गुणवर्णन करायचे. काही लोक त्यांना काही फळं वगैरे काही द्यायचे, त्यांचे वस्त्र घ्यायचे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटलं की अरे, भगवंताबद्दल जर आपल्याला प्रेम आहे, भगवंताबद्दल आपल्याला आस्था आहे, तर एक गुरु केला पाहिजे. आपल्या जीवनात कोणीतरी काय पाहिजे. ते एका गुरुच्या शरणार्थ गेले. त्या गुरुने त्यांना एक कंठी माळा दिली आणि हरिनाम दिलं, गुरुमंत्र दिला, हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. हे मोठे खुश झाले. त्यांनी माळ घातली आणि भजन सुरू केलं आणि सतत कुठेही गेले की सतत आपण करतो ना, सतत कृष्ण चिंतन करायचे. जिकडे गेले तिकडे त्याला विचारायला असो, कंठ प्रेमाला दाटायला लागला. गुरुमंत्र मिळाल्यावर एकदम भाविक व्यक्ती, कधी कधी आपल्याला भोळी व्यक्ती वाटते ना, ऍक्च्युली भोळी नसते, ती भगवत कृपामय असते की नाही, भगवतची कृपा असते. तर दासिया बावरी बिचारे साधे होते, भोळे होते. भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये यायचं, रथ यात्रेला गेलं पाहिजे. परमदयाळू भगवान जगन्नाथजी रथावर बसून येतात. कसे येत असतील, गरिबीचा प्रपंच, पण तरीही एक वेळेस जगन्नाथाचं दर्शन घ्यायची इच्छा निर्माण झाली. पुरीला गेले ग्रस्त आणि ते सुंदर असे जगन्नाथजी रथामध्ये बसलेले भगवंत पाहिले. हजारो भक्त आलेले, सगळं भक्त भगवंताला प्रार्थना करतात, जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. नंदी घोष रथावर बसलेले भगवंताला पाहिलं. त्याच्या डोळ्यातून घळ अश्रू पाच व्हायला लागला, रडायला लागला. जगन्नाथा, मी तुझ्या जवळून, किती जवळच राहतो, बलिग्राम गाव तसं 2 किलोमीटर म्हणतात. पण असा मनामध्ये भाव निर्माण झाला की भगवंता एवढ्या जवळ असून सुद्धा मी रथ यात्रेला किती उशीर केले आहे. आपण त्या नंदी घोष रथावर जगन्नाथाचा तो रुबाब, हजारो भक्त त्यांच्या समोर प्रार्थना करत आहेत. एकच प्रार्थना केली की हे जगन्नाथा, मला तुमचा विसर होऊ नये, मला काहीही नाही पाहिजे, विसर नाही व्हायला पाहिजे. मी घरी गेलो की मला तुम्ही विसरून जातो, मी प्रपंचामध्ये परत पडतो. खूप प्रार्थना केली, खूप प्रार्थना केली. भक्त बरोबर नाचले, गुंडीच्या मंदिरपर्यंत घेऊन गेले. घरी आले. घरी आल्यावर पत्नीने विचारलं, बरं झाली की यात्रा भरपूर चांगली झाली? हो, सुंदर यात्रा झाली. पत्नीने स्वयंपाक केला, हातपाय धुतले, जेवायला बसले आणि जेवायला लाल कटोरा दिला. तुम्ही पाहिलं असेल, बंगालमध्ये, ओरिसामध्ये मडक्याच्या भांड्यामध्ये जेवायला देतात. मडके असतात ना ते, पण मडकी लाल कलरची माती असते. कौलारू जी माती आहे, कौल ज्या कलरची असतात, असे लाल कलरची माती असते. ती लाल कलरच्या कटोऱ्यामध्ये पत्नीने भात वाढला आणि त्याच्यावर पालकाची भाजी वाढली, काळी. आणि हे वेडे झाले, नाचायला लागले. कटोऱ्यात भात, भातावर भाजी, आणि ते जोर जोरात नाचायला लागले, जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. पत्नीला वाटलं वेळ झाला की काय. तिने अहो जेवून घ्या जेवून घ्या, काही सूद नाही. जोर जोरात ओरडताय, नाचताय, जय जगन्नाथ, हा ह्याची दान, तुम्ही मला किती सुंदर, वा वा वा. तिला काही समजेना म्हणून ती गावाच्या मुखियाकडे गेली, पाटलाकडे गेली. अहो म्हणले, माझा नवरा, माझे पती वेडे झाले. गावकरी आले आणि काय झालं बलिया? दासिया बावरी नाव आहे त्याचं, नंतर त्याचं बलियादाचं. काय झालं काय झालं? काय नाही काय नाही, जय जगन्नाथ जय जगन्नाथ. लोकांनी पकडलं, थांब थांब, अरे अरे शांत राहा शांत राहा, काय झालं? हे बघा म्हणाले, जगन्नाथाचा डोळा. म्हणजे डोळा कुठे? नाही बघा ना, लाल कलर. तुम्ही पाहिलं जगन्नाथ डोळा? आठवा कसा आहे, लालिमा आहे जगन्नाथाच्या डोळ्यामध्ये. म्हणजे हा डोळा आहे, कारण ते पालक जे आहे ते मध्ये पडलेलं आहे. ही झाली बाहुली, ते सफेद कलर आणि बाहेरची लालिमा, आणि हा जगन्नाथाचा डोळा आहे. आणि बघा म्हणे, ही वेळी मला म्हणते का खा.
मी काय जगन्नाथाचा त्यांचा डोळा खाऊ कमी नाही. नाही, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. बाकी सगळ्यांनी शांत केलं. अरे म्हणजे तू वेडा नाही, घेऊ तर म्हणे भक्त खरंच वेडा झाला. असं कर म्हणे. तिला म्हणाले तू याला असं वाढवू नको, कटोऱ्यामध्ये भातावर भाजी टाकू नको, भात सेपरेट दे, भाजी सेपरेट दे. मग भात सेपरेट दिला, भाजी सेपरेट दिला. तेव्हा हे ग्रस्त जेवायला बसले. जेवायला बसले, पण त्यांचं सारखं चिंतन सततम तेषाम सततयुक्तम भजताम प्रीतिपूर्वक. एवढी प्रीती लागली. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. परत झोपले. आणि भगवंता मला तुमचं जगन्नाथ स्वरूप खूप आवडतं, पण जे काही जग पाहू इच्छितं ते तुमचं चतुर्भुज रूप पाहायची माझी इच्छा आहे. मला तुम्ही चतुर्भुज रूप पाहायचंय. म्हणून मला स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान विष्णू चतुर्भुज स्वरूपात आले. शंख चक्र गदा पद्म घेऊन, गदा आणि कमळ घेऊन आले. दासिया मी आलोय. भगवंता शतकोटी प्रणाम, तुमच्या चरणावर प्रणाम वगैरे केला. आणि भगवंत म्हणजे माग काय मागायचं, काय मागितलं असतं आपण, काय मागू बरं, काय मागू आपण भगवंत भेटलो. मॅडम वा वा सुंदर भाव. ते म्हणले भगवंत काही देऊ नका, काही नाही मला सगळं आहे. आहे काय, कापड शिवताय, घरी गरीबी आहे, पण म्हणजे काही नाही. कारण हे सगळं मला माहिती आहे, सगळं धूर्तता माझी मला संकट सागर टाकणारी आहे. मला फक्त तुमचा विसर होणार नाही. असं काय हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला विसर होऊ नये अशी कृपा करा, अशी कृपा करा. भगवंत म्हणे तथा असो, तुला माझा विसर होणार नाही. पण जगन्नाथाची सेवेची एवढी तळमळ लागली, घरी सगळी सेवा चालू. पण प्रसंग असा झाला, पुरी जवळ असल्यामुळे, गोगलगाव जवळ असल्यामुळे, जगन्नाथची जवळ असल्यामुळे असं मनामध्ये यायला लागलं की भगवंताला काहीतरी अर्पण केलं पाहिजे, मी अर्पित केलं पाहिजे काहीतरी, माझ्याकडून काहीतरी जगन्नाथाच्या सेवेत, प्रत्यक्ष सेवेत गेलं पाहिजे. काय करावं, पण माझ्याकडे काहीच नाही. एक दिवस एका ग्रस्ताच्या घरी गेली कपडा विकायला, आणि तिथे नारळ बघितलं. अरे म्हणले सुंदर नारळ, वा मला देता का. त्या ग्रस्ताने पाहिले याचा भाव, तो चालाक आहे, हा बिचारा भक्त भोळा आहे. म्हणले मला नारळ देतात. ते म्हणजे हे बघ दासिया, मी तुला नारळ देतो, पण तो सगळा कपडा मला द्यावा लागेल. तुझ्याकडे जेवढा आहे तेवढाही कपडा काय करावा लागेल, मला द्यावा लागेल. नंतर त्यांना बलिग्राम दासिया म्हणायचे बरं. अगोदर दासिया बावरी म्हणायचे, बलिग्रामचा दास म्हणून नाव दिलेलं होतं. तो नारळ मला दे म्हणाले. मला देता का विचारल्यावर हे ग्रस्त म्हणाले मी तुला नारळ देतो, पण काय करावं लागेल, तो सगळा कपडा मला दे. आता आज प्रसंग असा आहे का त्या कपड्यावरच घरचं राशन पाणी आहे, एक दिवसभरात तो कपडा शिवलेला आहे. हा ग्रस्त चालाकी करतोय कळालं, पण जगन्नाथावरचं प्रेम एवढं आहे. म्हणाले बरं ठीक आहे, हा कपडा तुम्हाला, नारळ मला. नारळ घेतलं. आता जगन्नाथाला पोहोचवायचं, पण आता परत कपडा शिवावा लागेल. जगन्नाथाला जर गेलो तो इकडे उपाशी राहतील, करावं काही संकटात सापडले. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण ग्रस्त काही साहित्य घेऊन जगन्नाथपुरीला चालले होते. ओ बच्ची बुवा थांबा म्हणले, असं करा माझा एवढा नारळ जगन्नाथाला घेऊन जा. त्यांनी बऱ्याच वस्तू चालवल्या होत्या. बरीच लोक, जगन्नाथची तुम्ही माहिती नाही, नरेंद्र महाराजांनी काय वर मागितलेलं आहे, 24 तास. त्याच्यामुळे सगळ्या आपली गरज आहे पाठवायला, मंदिरात पाठवलं पाहिजे. पुरीला तसंच करतात, हजारो लोक भोग पाठवत असतात भगवंताला, तिथेही बनवत असतात. त्यामुळे ते घेऊन चालले होते जगन्नाथाला त्या वस्तू अर्पण करायला. वस्तू अर्पण करायला चालल्यावर त्यांनी थांबवलं, माझा पण नारळ घेऊन जा. बिचारा भक्त आहे, शुद्ध भक्त आहे, बुद्धी भगवंताने दिलेली आहे. म्हणजे बघा, पण नारळ घेऊन चालले, पण जगन्नाथाने घेतलं तर त्यांना द्या, नाही घेतलं तर माझा भावच तेवढा आहे. नामदेव महाराजांनी सुद्धा तसंच केलं होतं. ते म्हणले, आता ते हसले ते ग्रस्त. ते म्हणजे अरे असं कसं जगन्नाथची तुझं, नाही म्हणले बाबा कृपा करून तुम्ही घेऊन जा, पण डायरेक्ट जगन्नाथाला द्यायचं, मला येता येणार. बरं मी प्रयत्न करतो. याचा एवढा भाव पाहिला पंडित होते, त्यांनी जाणलं भक्ताचा महिमा, भक्त जाणं की कोणाच्या हृदयात किती भक्ती आहे. भक्ताला लगेच कळतं आपोआपच आहे की, पोलिसाला गुन्हेगार कळतो, भक्ताला भक्त कळतो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी अभंगात म्हणतात, भक्ताचा महिमा भक्त जाणती. बाकीच्या दृष्टीने बिचारा भक्त म्हणजे भक्ताला माहिती आहे ते म्हणजे हा जरी साधारण दिसतो, पण याचं प्रेम अतूट आहे. म्हणाले मी दाखवेल जगन्नाथाला देईल, तू काळजी करू नको, चिंता करू नको.
पुरीमध्ये गेले ब्राह्मण आणि जगन्नाथांना आपल्या सगळ्या वस्तू अर्पण केल्या. अर्पित केल्यानंतर डोळे मिटले, जगन्नाथाची प्रार्थना केली, हे जगन्नाथ, दास्य जो आहे बलिग्राम, आमचा बलिग्रामचा जो दास आहे, त्याने माझ्याकडे तुमच्यासाठी नारळ पाठवलं. अशी कथा आहे. मनुष्य पंडित आहे, जे घेऊन गेले ते ब्राह्मण पंडित आहे, तर्कवादी आहे, तर्कट ब्राह्मण आहे. जेव्हा प्रार्थना केली, जगन्नाथाने हात लांबवला ना हातातून नारळ घेतला. ब्राह्मण ओरडायला लागले सगळ्यांना, बघा बघा बघा, जगन्नाथाने स्वतः नारळ घेतलं, तू आमच्या गावचा एक असा असा भोळा भक्त आहे. प्रसिद्धी झाली सगळीकडं, बलिग्राम मध्ये कोण असा असा आहे, बलिग्राम नारळ भगवंताने घेतलं. वा वा वा, सगळ्या पंड्यांपुढे सगळीकडे चर्चा झाली, कोण असा शुद्ध भक्त आहे भगवंताचा, कशाचा. नारळ स्वतः जगन्नाथाने घेतलं. ग्रस्त आले नाही, सगळ्यांना उत्कंठ लागली, कोण आहे कोण आहे. हे ग्रस्तांच्या मनामध्ये राहिलं, नारळ गेलं, याने सांगितले तुझं नारळ जगन्नाथाने घेतलं. वा वा वा, जगन्नाथाने नारळ घेतलं म्हणजे आता जगन्नाथाने काय यायला पाहिजे बरं, आता काय देऊ. एक जणाच्या घरी गेले, तिथे आंबे होते. यांच्या मनामध्ये लगेच भाव निर्माण झाला, हे आंबे जगन्नाथाला गेले पाहिजे. ज्या अर्थी मागच्या वेळेस नारळ घेतलं, नारळ पाणी प्यायले, आता काय खाल्लं पाहिजे जगन्नाथाने, आंबे खाल्ले पाहिजे. लगेच त्या ग्रस्ताला म्हणजे तुम्हाला मला एवढे आंबे देता का, 40 आंबे घेतले. काही वस्त्र दिले, काय करायचं ते केलं, हे काय देऊन टाकतात सर्वस्व, पण भगवंताला प्रसन्नतेसाठी घेऊन टाकले आंबे. गेले पुरीमध्ये आंबे द्यायला जगन्नाथाला. पण प्रसंग असा झाला, ते ब्राह्मण गेले, ते मंदिरात डायरेक्ट गेले होते. यांना ओळखलंच नाही कोणी, कारण ते ऐकलेलं नाव आहे पण कोण हे आहे माहितच नाही. ते मंदिरात गेले तर सगळे पंडा मागे लागले, माझ्याकडे दे माझ्याकडे दे, मी दाखवतो जगन्नाथाला. म्हणजे नाही नाही, मी स्वतः देणार जगन्नाथाला. म्हणजे नाही नाही, जगन्नाथ तुझं नाही स्वीकारणार, आम्ही दिल्याशिवाय. खरंय म्हणे, पुजारी पाहिजे ना. पण शुद्ध भक्तासाठी गरज नाही, पण सामान्यासाठी पुजारी बिचारी घेतात. सर्व पंडा माझ्याकडे माझ्याकडे माझ्याकडे. हा दासिया म्हणले, ते बलिग्राम दासिया म्हणले, नाही नाही मी नाही देणार, मला जगन्नाथाला डायरेक्ट द्यायचं. नाही म्हणजे तुला मंदिरात कोण येऊ दे, आमच्याकडे दे. आता त्यांनी एक वर मागितलेला होता, ते माझ्या ध्यानात आहे सांगताना. जेव्हा ते तुमची आठवण यावी असं म्हणाले होते चतुर्भुज रूपामध्ये, तेव्हा दुसरी एक गोष्ट म्हणाले होते की फक्त मी जेव्हा तुमची प्रार्थना करेन तेव्हा तुम्ही प्रगट व्हा माझ्यासमोर. ही एक गोष्ट त्यांनी मागून घेतलेली तेव्हा. आता म्हणले, जर पंडा जगन्नाथांना जर माझा भोग दाखवत नसतील तर मी काय करेन, बाहेर बसले जाऊन दूरवर, पुरीपासून थोडं लांब, म्हणजे मंदिरापासून लांब बसले, आणि वरती नीलाचक्र जे आहे, चक्राकडे बघितलं, प्रार्थना केली, जगन्नाथा तुम्ही मला वचन दिलेलं आहे, मी जेव्हा तुमची प्रार्थना करेन तेव्हा तुम्ही माझ्यासमोर प्रगट होणार आणि माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करा. आता माझी इच्छा आहे की हे आंबे तुम्ही ग्रहण करा, तुम्ही आंबे खा. 4 लोक तिथे फिरत होते, ते हसायला लागले. वेळ झाला की काय, मंदिर तिकडे, तू बसला इकडे आणि म्हणतो की माझे आंबे खा. सगळ्यांनी वेळ म्हणून सोडून दिलं, भोळा आहे काहीतरी विचार करतो, इकडे बसलाय. बरेच असतात ना भोळी लोक बसले इकडे. तुम्हाला भगवंता या डोळे मिटले, बाकीचे लोक शेजारी बसलेले याची मज्जा बघायला. बघू बरं जगन्नाथ इकडे हसतायत सगळेजण. भर 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 आंबे गायब झाले. बघितले आंबे गेले 40 दिसलं काहीच नाही. सगळे लोक म्हणजे अरे काय झालं, आंबे कुठे गेले. पण याचा एवढा विश्वास आहे मला, आंबे गेले नाही, आंबे जगन्नाथाने खाल्ले. उगीच म्हणतोय जगन्नाथाने खाल्ले. तिकडे जगन्नाथाच्या मंदिरामध्ये पाहिलं तर सगळीकडे कोळी पडले, कातडी पडलेली. मध्ये मंदिरात जेव्हा पंडा गेले तर गठाळे काय म्हणतात त्याला, पोय, आंब्याचे साल्ट पडलेले. आणि मग जगन्नाथपुरीमध्ये सर्वत्र प्रसार झाला की असा एक भक्त आलाय आणि त्याने जगन्नाथाला प्रार्थना केली आणि जगन्नाथाने त्याच्या आंबे खाल्ले. या दासीय बावलीचं जे वर्णन आहे तो भोळा म्हणून केलंय, मला हे सांगायचं. पण गुरु कृपेवर विश्वास आहे आणि अशा वेळेस भगवत प्राप्तीचा मार्ग लांब नाही. विश्वास, प्रीतीचं भजन, आणि ते जर झालं तर भगवंत म्हणतात काय करतात, ददामी बुद्धियोगम.